नाव वी हॅव टू प्रोसीड टू द नेक्स्ट पार्ट. काल आपलं इथपर्यंत झालं होतं, राईट? We are talking about capacity of solution to dissolve solute. It means whenever a solution is there or whenever a solvent is there, how much material or how much quantity of solute can be dissolved. So there is some limitation, there is some capacity. We cannot add plenty of any solute into limited amount of solvent. म्हणजे कुठल्याही सॉल्व्हंटमध्ये किती सोल्यूट टाकायचं त्याला काहीतरी लिमिटेशन असतं, काहीतरी मर्यादा असते. आय होप यू रिमेंबर units of concentration. Last year you have studied there are various units of concentration. कुठले कुठले ते units? Normality, molarity, molality, mole fraction, etc. Okay, so you need to go through that units. तुम्ही ते रिवाइज करा परत आणखी. जर आठवत नसतील तर एक यूट्यूबची लिंक मी शेअर करेल. आता सोल्युशनमध्ये किती सोल्यूट टाकलाय त्याच्या बेसवरती काही टाइप्स आहेत. सो देर आर सम टाइप्स. हाऊ मच सोल्यूट इज ॲडेड इन टू सॉल्वंट ऑर सोल्युशन, म्हणजे आधीचं ते सॉल्वंट असेल किंवा सोल्युशन असेल, त्यामध्ये हाऊ मच अमाऊंट ऑफ सोल्यूट वी आर ॲडिंग. डिपेंडिंग ऑन दॅट देर आर 3 टाइप्स ऑफ सोल्युशन्स. वन इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड सोल्युशन, अदर इज अनसॅच्युरेटेड सोल्युशन अँड अदर इज सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. सो सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर व्हेन अमाऊंट ऑफ सोल्यूट is dissolved and that is exactly up to the dissolution capacity. Okay, the amount of solute which is dissolved, which is added, that is exactly up to the dissolution capacity of that particular solvent or solution, then that is said to be saturated solution. याचा अर्थ तुम्ही घेतलेलं जे काही सॉल्वंट असेल त्यामध्ये हाऊ मच क्वांटिटी ऑफ सोल्यूट कॅन बी ॲडेड, त्याची जी काही मॅक्सिमम लिमिट आहे दॅट लिमिट पर्यंत जर तो ॲड केला असेल एक्झॅक्टली अप टू दॅट लिमिट, देन इट इज सेड टू बी सॅच्युरेटेड सोल्युशन. त्याच्यापेक्षा कमी पण नाही आणि जास्त पण नाही. ओके, यू नीड टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट व्हेरी वेल. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, तर एक्झॅक्टली त्याच्या कॅपॅसिटी एवढं सोल्यूट डिझॉल्व्ह करणे. ओके, सो व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली ॲट द सॅच्युरेटेड कंडिशन? At this point there is a formation of dynamic equilibrium or dynamic equilibrium is established. तुम्हाला what is mean by dynamic equilibrium? तर डायनॅमिक इक्विलिब्रियम काय असतो, सीसॉ. ओके, तुम्हाला सीसॉ माहिती आहे. तो त्यामध्ये बॅलन्स करता तुम्ही, एका बाजूला एक जण बसतो, दुसऱ्या बाजूला दुसरा जण बसतो. सो दॅट इज सीसॉ पोझिशन. सो इफ दॅट सीसॉ पोझिशन इज बॅलन्स पोझिशन, वी कॅन से देर इज अ इक्विलिब्रियम, डायनॅमिक इक्विलिब्रियम. ओके, डायनॅमिक मुव्हिंग, आणि त्यामधले तो जर बॅलन्स झाला तर दॅट इज सेड टू बी इक्विलिब्रियम. जसं तुम्ही म्हणता आयनिक इक्विलिब्रियम असतो, केमिकल इक्विलिब्रियम असतो. सो इट इज डायनॅमिक इक्विलिब्रियम. म्हणजे काय होतं, व्हेन देर इज अ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट दिस पॉइंट देर इज अ डायनॅमिक इक्विलिब्रियम विच इज एस्टॅब्लिश्ड विथ द नंबर ऑफ सोल्यूट मॉलिक्युल्स कन्वर्टिंग इनटू सोल्युशन. It means whatever the number of solute molecules are there that are converting into solution. Okay, how solute converts into solution, you can see here. Solute adds into solvent or solute and solute gets added and there is formation of solution. So once there is a formation of solution, it means there is this equilibrium. Okay, this is reversibility sign symbol we can say. So when the solute and solvent are mixed together, there is a dissolution process and they form solution. But if there are more quantity of solute into that solvent, then the crystallization may occur. It means if this equilibrium is disturbed, नीट बघा, तुम्ही इमॅजिन करा सिसॉ पोझिशनवरती बसलेला आहात, सोल्यूट आणि सॉल्वंट जेवढं ॲड केलं असेल आणि ते जर एक्झॅक्टली सफिशियंट असेल, म्हणजे एक्झॅक्टली त्याची कॅपॅसिटी एवढं असेल, सो व्हॉट विल हॅपन, सोल्यूट प्लस सॉल्वंट विल फॉर्म इनटू सोल्युशन. नाउ दे आर इन अ बॅलन्स कंडिशन. If you are adding more quantity of solute, okay, if you are adding more quantity of solute, then what will happen, then this will imbalance. हा seesaw जो आहे that will imbalance and at that time there will be crystallization. कसं ते बघूया आपण. तुम्ही म्हणाल त्यामध्ये क्रिस्टल कसे तयार होतील? सो यू कॅन कन्सिडर दॅट सपोज वी आर ॲडिंग एक्स्ट्रा सोल्यूट. आपण जर एक्स्ट्रा सोल्यूट ॲड केलं तर मला सांगा काय होतं, दॅट विल रिमेन ॲज इट इज. ते डिझॉल्व होत नाही ना. समजा एखाद्या ग्लासमध्ये आपण किंवा एखाद्या कपमध्ये आपण भरपूर थोडंसं पाणी घेतलंय आणि त्यामध्ये भरपूर शुगर ॲड करतोय. सो दॅट विल हॅव देर विल बी सम लिमिट. Plenty of sugar cannot be added. Some tablespoons can be added. But after that the dissolution process will stop. So after stopping the dissolution process,
it means there will be crystallization. The crystals will remain as it is there. Okay. So there is a formation of or establishment of a dynamic equilibrium with the number of solute molecules which are converting into solution, and that is equal to the molecules of solution converting into solute. It means when it is at balance position, number of solute particles converting into solution and number of solution particles converting into solute, that are exactly same. That's why the rate is same and it is said to be a balance condition. Now we'll talk about these three type of solutions. Presently we have discussed about the saturated solution. It is clear to you what is saturated solution. Exactly up to the dissolution capacity, whenever we are adding some solute, that becomes a saturated solution. Now what is meant by super saturated solution? When we are adding more quantity of solute than the dissolution capacity. Dissolution capacity पेक्षा जास्तीचा solute जर आपण ऍड केला, so that becomes super saturated solution. त्यावेळेला काय होणार मला सांगा, तो डिझॉल्व होणार आहे का? होणार नाही, फक्त आपण ऍड केलाय. सो that will not dissolve into the solution. Super saturated solution is a solution in which you can see that added particles, extra particles may be seen at the bottom. ओके. बऱ्याच वेळा आपल्याला कपमध्ये दूध घ्यायचं असतं, आपण काय करतो लहानपणीपासून त्यामध्ये शुगर ॲड करतो. दुधामुळे कळत नाही शुगर किती ॲड केली, आपण आवडीनुसार भरपूर घेतो, पण ती सगळी डिझॉल्व होते का? नाही होत. मग ते कधी लक्षात येतं? दूध संपल्यावर लक्षात येतं की साखर जास्त राहिली. सो इथं जी साखर जास्त राहिली, इट मीन्स दॅट इज मोर क्वांटिटी ऑफ सोल्यूट which you have added, and that is nothing but the super saturated solution, because you have added more quantity of sugar or more quantity of solute than the dissolution capacity of your solvent. Okay. What is mean by unsaturated solution? याचा अर्थ मला दोन कळलं, सॅच्युरेटेड कळलं, सुपर सॅच्युरेटेड कळलं. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? द सोल्युशन in which we can add more quantity of solute and that can be dissolved. याचा अर्थ आणखी त्यामध्ये जर टाकलं तर ते डिझॉल्व होणार आहे. Such condition is nothing but unsaturated solution. Okay. So we can say super saturated is nothing but more amount of solute is added. Saturated means exactly up to the dissolution capacity, and unsaturated means less quantity of solute is added and we can add more quantity of solute into that. Okay. Now we have to talk about the solubility, the most important point in this chapter we can say, because on this topic itself we have to proceed further. Solubility म्हणजे आता आपण बघितलं ना, dissolution capacity, right? So in that we have to see the definition, unit, and the various factors affecting on the solubility. So we'll see it one by one. So first of all we'll proceed to the definition. So solubility is nothing but the maximum concentration we can say. May I ask you what is meant by concentration? काय असतं concentration म्हणजे? We say dilute solution and concentrated solution. Concentrated solution means how much? What solution exactly? किती असायला पाहिजे त्याचं concentration? So actually असं काही नसतं की concentrated solution means that should be 1 molar, that should be 10 molar. Concentrated solution and dilute solution, it means the amount of solute particles, the quantity of solute particles is very large or much more in concentrated solution, while it is very less in dilute solution. So here maximum concentration, it means आता जसं आपण बघितलं की solubility is nothing but how much maximum quantity of solute can be added into that particular solvent. So that is nothing but the maximum concentration. Here this can be the definition for solubility, that solubility of a solute is its amount per unit volume of saturated solution. बघा सॅच्युरेटेड सोल्युशन दिले. सॅच्युरेटेड का मी मगाशी सांगितलं तुम्हाला की we don't know exactly the dissolution capacity, so initially we need to make super saturated solution and then its saturated solution needs to be prepared. तर solubility of a solute is its amount per unit volume of a saturated solution. सॅच्युरेटेड सोल्युशनच्या कंपॅरिझन मध्ये जे काही त्याचं सोल्युबिलिटी असेल म्हणजे अमाऊंट असेल, सोल्युबिलिटी इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ सोल्यूट. किती अमाऊंट आहे त्याचं, किती सोल्यूट डिझॉल्व झाला पर युनिट व्हॉल्यूम ऑफ दॅट सॅच्युरेटेड सोल्युशन,
एका सर्टन टेम्परेचरला. सो दॅट इज नथिंग बट द सोल्युबिलिटी डेफिनेशन. सो द युनिट्स फॉर सोल्युबिलिटी, आता याच्या नावातच आहे बघा काय की अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. इट मीन्स अमाऊंट. सो द अमाऊंट वी कन्सिडर in terms of moles and volume of solution is in liter per liter, right? So the unit of the solubility becomes moles per liter. हे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं नाहीये, हे समजून घ्यायचं की सो दॅट इट विल बी रिमेंबर्ड ऑटोमॅटिकली. हे कशामुळे आलं मोल्स, तर अमाऊंट आपण कशामध्ये घेतो, ग्रॅममध्ये आपण घेतो, पण ग्रॅम्स पर त्याचं काय असतं, मॉलिक्युलर वेट असतं. सो इट बिकम्स मोल्स. In chemistry we know that we are measuring the quantity in terms of mole, so that becomes mole. आणि हे व्हॉल्यूम झालं सॉल्वंट सोल्युशनचं, so that becomes in liter. So moles divided by liter, so it becomes moles per liter. Now we have to see the various factors affecting on solubility. So the various factors affecting the solubility that are, पहिला आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. मग आता सोल्युबिलिटी जी आहे, किती अमाऊंट डिझॉल्व होणार किती नाही, सो दॅट विल डिपेंड ऑन सर्टन पॅरामीटर्स. मेनली दीज आर द 3 पॅरामीटर्स. आणि ते कुठले कुठले आहेत, द नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. व्हॉट इज नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट? Solute, we can say solvent, and the solute which we are adding into that. So what type of nature it is, whether they are organic, non or we can say inorganic. It means their nature, their compatibility with each other, that needs to be seen. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 11वीला पण काही ठिकाणी काही वेळेला बघितलं असेल की देर आर सम इंटरॅक्शन्स, टाइप्स ऑफ इंटरॅक्शन्स, सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन्स, सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन अँड सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन्स. सो डिपेंडिंग ऑन दॅट what type of nature is there. Then the second is effect of temperature on solubility. जे काही टेम्परेचर आहे, टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो ऑन सोल्युबिलिटी, दॅट ऑल्सो नीड्स टू बी सीन. अँड द थर्ड इज इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. पहिला पॉईंट काय होता, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. सो वी आर सीइंग इट इन डिटेल नाव. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, त्यामध्ये काय बघायचं असतं, तर द कंपाऊंड्स विथ सिमिलर केमिकल कॅरेक्टर्स are easily soluble in each other than those with different chemical characters. It means we know that if the solute and solvent, they are having similar chemical characters, then that will be easily dissolved. If they are having different chemical characters, or if they are having different characters, different properties, different nature, then they may not dissolve, or the dissolution may be less. So for better dissolution, for better solubility, the compounds with similar chemical character are easily soluble in each other. म्हटले each other म्हणजे काय, one is solute, other is solvent. Then those with different chemical character, if the chemical character is different, then their dissolution may be low. You might have heard this term like dissolves like. ऐकलंय कधी, ऐकलं असेल. like dissolves like म्हणजे काय, ऑर्गॅनिक सोल्यूट असेल, सो दॅट कॅन बी डिझॉल्व इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. इनऑर्गॅनिक सोल्यूट असेल, दॅट कॅन बी डिझॉल्व इन इनऑर्गॅनिक सॉल्वंट. You may say what is organic solute and organic solvent. So organic solute, you know that the carbon containing compounds are organic compounds. Okay, so if there is an organic solute, that will be easily dissolved in organic solvents. कुठल्या solvents? Organic solvents. It means organic solvents may be benzene, ether, hexane, etc. So in that solute can be dissolved, organic solute can be dissolved. If we try to dissolve some organic solutes in inorganic solvents, then they may not dissolve, or the dissolution may be less. So that is the term which you call it as like dissolves like. So polar solutes dissolve in polar solvents, it means inorganic solvents. Non-polar solutes dissolve in non-polar solvents. Molecules like sugar, आता शुगर काय, तर नॉन पोलर आहे, ऑर्गॅनिक आहे. It dissolves in water due to intermolecular hydrogen bonding. So I have mentioned it, I have clarified it about water. Okay, so next is effect of temperature on solubility. आता टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो solubility वरती, that also we need to see. We know that solubility of a solute changes with temperature and it depends on enthalpy of solution. Okay, so what is meant by enthalpy of solution, that also we'll see. But we know that
The solubility of a solute changes with temperature. It is temperature dependent. If temperature is increased, solubility may increase or it may decrease in certain conditions. But what is enthalpy of solution? You must remember or you must recall. So what is meant by enthalpy of solution? It is nothing but the amount of heat absorbed or released. Enthalpy of solution is nothing but the amount of heat absorbed or released. These are highlighted words. So what is the complete definition? The complete definition is here. It is the amount of heat absorbed or released during the dissolution of 1 mole of solute in given amount of solvent at constant pressure. डेफिनेशन लक्षात ठेवायला अवघड जाते? अजिबात नाही. लक्ष द्या. काय? हे एक्झॅक्टली काय आहे? एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. सो इट इज अमाउंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब ऑर रिलीज. ओके, कळलं तुम्हाला? When it is nothing but the amount of heat which is absorbed or released. कधी? पुढे दिले. During dissolution of 1 mole of solute in given amount of solvent. It means when 1 mole of solute is being added, is being dissolved in some suitable amount of solvent. During that, if heat is absorbed or released, that is nothing but enthalpy of solution. ठीक है? So this dissolution may be exothermic or endothermic. You know what is meant by exothermic? In exothermic, heat is released, right? Exothermic, exo, out, heat is released out, and endothermic, heat is gain or heat is absorbed, that is called as endothermic. We'll see about the Le-Chatelier's principle. Okay, so it is related to the equilibrium establishment. याचा अर्थ जरी इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला तरी तो कसा पद्धतीनं काय होतो, सेट होतो, एस्टॅब्लिश होतो, दॅट वी हॅव टू सी. व्हेन एव्हर देर इज अ सिस्टीम इन इक्विलिब्रियम, एखादी सिस्टीम, एखादी रिॲक्शन जेव्हा अशी इक्विलिब्रियमला आहे तर ती इक्विलिब्रियमची रिॲक्शन काय होतं की जर तुम्ही तो इक्विलिब्रियम इम्बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सपोज आता इकडे सिसो आहे, हा रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट असतील दोन बाजूला, तर त्या ठिकाणी जर काही इम्बॅलन्स झालं, म्हणजे रिॲक्शन कंडिशनमुळे इम्बॅलन्स झालं किंवा तुम्ही एखादा प्रॉडक्टचा अमाऊंट काढून ठेवला बाजूला थोडासा किंवा रिॲक्टंटचा अमाऊंट वाढवला किंवा कमी केला कुठलाही, तर त्यामुळे काय होणार आहे, हा सिसा इम्बॅलन्स होणार आहे. मग हा जर सिसा इम्बॅलन्स होत असेल तर ली-चाटेलियरच्या प्रिन्सिपलनुसार काय होतं की द सिस्टीम विल ॲडजस्ट इटसेल्फ. इट मीन द रिॲक्शन विल ॲडजस्ट इटसेल्फ सो ॲज टू नलिफाय द इफेक्ट मेड. म्हणजे जो काही चेंज तिथं झालाय, कशामुळे झालाय, आपण हा प्रॉडक्टचा अमाऊंट काढून घेतल्यामुळं किंवा रिॲक्टंटचा अमाऊंट वाढवल्यामुळं किंवा व्हाईस वर्सा काही पण असेल, तर जो चेंज केलाय तो चेंज केल्यामुळं ती जी सिस्टीम इक्विलिब्रियमला होती, सिसॉ पोझिशनला होती, ती इम्बॅलन्स झालेली आहे. तर ती रिॲक्शन स्वतःहून काय करते, बॅलन्स होण्याचा प्रयत्न करते. ओके, याचा अर्थ फॉरवर्ड रिॲक्शन आणि बॅकवर्ड रिॲक्शन त्यावेळेला ती बॅलन्स होणार. आणि हे जे आहे दॅट इज नथिंग बट ली-चाटेलियर्स प्रिन्सिपल. म्हणजे ली-चाटेलियर्स महाराजांनी काय सांगितलं की जेव्हा एखादी रिॲक्शन सिसॉ पोझिशनला आहे म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशनला आहे, पण जर तुम्ही त्या रिॲक्शन कुठल्याही कारणासाठी डिस्टर्ब केली किंवा डिस्टर्ब झाली तर रिॲक्शन स्वतःहून बॅलन्स करण्याचा प्रयत्न करते. अँड दिस इज नथिंग बट ली-चाटेलियर्स प्रिन्सिपल. टेम्परेचर जर वाढलं, आता मला सांगा, टेम्परेचर वाढल्यामुळं म्हणजे एखादी सिस्टीम आहे, एखाद्या फ्लास्कमध्ये दोन रिॲक्शन सुरू आहेत, एक एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे आणि एक एंडोथर्मिक रिॲक्शन असं समजा. मग एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक दोन्ही रिॲक्शन एका फ्लास्कमध्ये जर असतील आणि त्या ठिकाणी जर टेम्परेचर वाढलं तर काय होणार आहे मला सांगा बरं. टेम्परेचर वाढल्यामुळं काय होणार, तिथं टेम्परेचर हीट जास्त तयार होईल. मग हीट जास्त तयार झाल्यामुळं कुठली रिॲक्शन होईल त्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही हीट दिल्यामुळं, टेम्परेचर दिल्यामुळं त्या ठिकाणी जे फ्लास्क आहे त्या फ्लास्कमध्ये कुठली रिॲक्शन होणं अपेक्षित आहे, एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, एंडोथर्मिक रिॲक्शन होणं गरजेचं आहे. कारण काय, कारण हीट वाढली आहे, आता त्या हीटचा उपयोग केला पाहिजे ना. मग हीटचा उपयोग कधी करणं होईल, जर ती हीट ॲब्सॉर्ब केली तर उपयोग होईल. जर आणखी एखादी रिॲक्शन एक्झोथर्मिक झाली तर आणखी जास्त हीट तयार होईल, म्हणजे तिथं आणखी इम्बॅलन्स होणार आहे. याचा अर्थ हा ली-चाटेलियर्स प्रिन्सिपलनुसार ते झालेला जो इफेक्ट आहे, म्हणजे टेम्परेचर जे वाढलेलं आहे ते इम्बॅलन्स जे झालेलं आहे ते आता बॅलन्स करायचं आहे. म्हणजे टेम्परेचर कमी पण होईल आपोआप. कसं होईल, कारण ती हीट ॲब्सॉर्ब केली जाईल, अशी रिॲक्शन होईल. म्हणजे इन्क्रीज इन टेम्परेचर जर होत असेल तर त्या ठिकाणी एंडोथर्मिक रिॲक्शन होणार. आणि जर देर इज अ डिक्रीज इन टेम्परेचर
तर त्यावेळेला एक्झोथर्मिक प्रोसेस होईल, कारण डिक्रीज इन टेम्परेचरमुळे काय होणार आहे, त्या ठिकाणी टेम्परेचर कमी होईल, कोल्डनेस येईल थोडासा तिथे, आणि त्यामुळं तिथलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी एक्झोथर्मिक रिएक्शन हीट जी आहे ती एक्झिट करेल, इव्हॉल्व करेल, की सो दॅट तिथलं टेम्परेचर मेंटेन करण्याचा प्रयत्न केला जाईल. सो दॅट्स इट अबाउट द ली चार्टेरियस प्रिन्सिपल. पण आपला जो टॉपिक आहे दॅट इज रिलेटेड टू सोल्युबिलिटी. हे काही इथे एक्झाम्पल दिलेत. फॉर सम सोल्युट्स सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. याचा अर्थ KCl, NaCl, शुगर इन वॉटर. तर हे जे काही सोल्युट्स आहेत, त्या सोल्युट्ससाठी काय होतं, की विथ इन्क्रीज इन टेम्परेचर सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. KCl, NaCl, शुगर, इट मीन्स साल्ट, शुगर, सच टाइप ऑफ मॉलिक्युल्स, यांचं काय होणार आहे, जर टेम्परेचर वाढलं तर सोल्युबिलिटी वाढणार आहे. एक साधं एक्झाम्पल देतो मी. लेट अस से यू आर प्रिपेअरिंग लेमन ज्यूस. लिंबू सरबत करताय तुम्ही. लिंबू सरबत तयार करण्यासाठी बघा तुम्ही काय घेता, साखर, लिंबू वगैरे सगळं टाकता, जे काय असेल ते वॉटरमध्ये, आणि त्याला तुम्हाला मिक्स करायला लागतं ना, ऑर स्टर करायला लागतं स्पून वगैरे, किंवा असं मिक्स करायला लागेल लिंबू सरबत करताना. हीच गोष्ट तुम्ही जवळपास तेच कंटेंट म्हणजे मेनली शुगर आणि वॉटर घेऊन जर चहा बनवत असाल, चहापत्ती वगैरे टाकून जर चहा बनवत असाल, तर चहा बनवताना तुम्हाला असं मिक्स करायला लागतं का? किंवा चमच्यानं ढवळायला लागतं का? नाही. का? कारण तिथं टेम्परेचर वाढलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला लिंबू सरबत बनवताना ते स्टर करायला लागलं का, तिथं टेम्परेचर कमी होतं. पण चहा करताना ते टेम्परेचर वाढल्यामुळं ऑटोमॅटिकली ते शुगर वगैरे आहे ती इझिली डिझॉल्व्ह झाली. दॅट इज द रिझन अँड धिस इज द थिंग विच इज रिफ्लेक्टिंग हिअर. याचा अर्थ सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. बघा, आपल्याला यामध्ये फार डिटेलमध्ये जायचं आहे. पण इथं सगळ्यांसाठी नाही म्हटले, फॉर सम सोल्युट्स. याचा अर्थ काही सोल्युट्स असे असतील की टेम्परेचर वाढवल्यावरती सोल्युबिलिटी कमी पण होऊ शकत असेल. ओके, तर ते बघूया आपण. इथं असे काही मॉलिक्युल्स आहेत, मॅक्सिमम मॉलिक्युल्स असेच असतात की सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. बट देअर आर सम सोल्युट्स हुज सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ओके, मग त्यामध्ये एक्झाम्पल कुठले आहेत? आता ही जी लोकं आहेत ना, हो लोकं म्हणजे एक्झाम्पल्स ह्या मॉलिक्युल्सचे आहेत. तर हे मॉलिक्युल्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतील, की असे कुठले-कुठले मॉलिक्युल्स आहेत, की जे जनरल ट्रेंड जो आहे त्याच्या विरोधात आहेत किंवा विरुद्ध जातात. इथं मी लिहिताना 3 जरी एक्झाम्पल लिहिले असतील तरी ऑलमोस्ट सगळ्या टाइपचे एक्झाम्पल जे आहेत, म्हणजे सगळे एक्झाम्पल्स या कॅटेगरीमध्ये बिलॉन्ग करतात. पण या कॅटेगरीमधले काही जे मॉलिक्युल्स आहेत, तर ते मॉलिक्युल्स मी इथे मुद्दाम लिहिलेले आहेत. सो कॅल्शियम क्लोराईड, लिथियम सल्फेट विच इज हायड्रेटेड वन, याचा अर्थ वॉटर मॉलिक्यूल असतात, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. अनहायड्रस सोडियम सल्फेट Na2SO4. हे माहिती आहे तुम्हाला? अनहायड्रस मीन्स व्हॉट? अनहायड्रस. हायड्रा मीन्स वॉटर. अन म्हणजे नाही. काय नाही? वॉटर नाही. यात तुम्ही म्हणाल यात कुठं वॉटर असतं? तर हे बघा इथे हा मॉलिक्यूल. लिथियम सल्फेटमध्ये इथं जसं डॉट H2O दिलाय म्हणजे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन दिलंय, दॅट इज हायड्रेटेड मॉलिक्यूल ऑर हायड्रस मॉलिक्यूल. धिस इज अनहायड्रस आणि हा बेरियम सल्फेट आहे. त्यानंतर कॅल्शियम सल्फेट पण असतं बघा. बेरियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट. एक्झाममध्ये काय आहे ना, हे विचारलं जाईल नेमकं. ही जी कॅटेगरी आहे ना, ह्या कॅटेगरीमधला मॉलिक्यूल तुम्हाला MCQजमध्ये पण विचारला जाईल, की कुठले मॉलिक्युल्स आहेत किंवा या खालीलपैकी कुठला मॉलिक्यूल आहे, की जो त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. याचा अर्थ आपण चहा करताना जे कन्सेप्ट बघितला, की विथ इन्क्रीज इन टेम्परेचर सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. म्हणजे जसं टेम्परेचर वाढेल तसं सोल्युबिलिटी इन्क्रीज होईल, आपोआप ते डिझॉल्व्ह होईल. पण इथे हे जे काही केसेस आहेत, यांच्या केसमध्ये काय होतं, जर टेम्परेचर वाढलं तर सोल्युबिलिटी डिक्रीज होते. म्हणजे गंमत काय होते बघा, टेम्परेचर जर वाढवलं आपण, तर काय होतं माहिती आहे का? टेम्परेचर जसं वाढायला लागेल ना, तसं ते डिझॉल्व्ह झालेलं जे सोल्यूट आणि सॉल्व्हंट आहे, म्हणजे सोल्युशन आहे, त्यातून हळू क्रिस्टल्स तयार व्हायला लागतात. याचा अर्थ प्रेसिपिटेट तयार व्हायला लागतो त्या ठिकाणी. कशाचा? जे तुम्ही त्यात टाकलं होतं ते, यापैकी, ह्या एक्झाम्पल्सपैकी. जे असेल ते त्यातून रिकव्हर व्हायला लागतं. हे म्हणजे उलटं होतं. जसं-जसं टेम्परेचर वाढेल तसंच काय होईल? डिझोल्यूशन त्याचं कमी होईल, सोल्युबिलिटी कमी होईल आणि मग ते असंच प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये रिअपिअर व्हायला सुरुवात होते. ओके. आय वॉन्ट टू आस्क यू वन एक्झाम्पल, वन क्वेश्चन. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ कॅल्शियम क्लोराईड? असा क्वेश्चन येणार आहे. आता तुम्हाला लगेच कळणार इथं.
आणि मी आताच सांगितलं तुम्हाला की क्वेश्चन या वेनं विचारला जातो. तर इथं तुम्हाला काय सांगायचंय? ऑन इन्क्रीज इन द टेम्परेचर द सोल्युबिलिटी ऑफ कॅल्शियम सल्फेट डिक्रीजेस. आता आतापर्यंत आपण काय शिकलो या सोल्युबिलिटीमध्ये, की 2 टाइपच्या रिएक्शन आहेत. एक्झोथर्मिक प्रोसेस आणि एंडोथर्मिक प्रोसेस आणि सोल्युबिलिटी त्याची असते. सोल्युबिलिटीनुसार मग टेम्परेचर वाढल्यानंतर ज्या पद्धतीची रिएक्शन असेल त्यानुसार ती सोल्युबिलिटी असेल, असं आपण आतापर्यंत थोडक्यात कोरिलेट केलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपण एक्झॅक्टली कोरिलेट नाही करू शकत सोल्युबिलिटीला विथ एक्झोथर्मिक ऑर एंडोथर्मिक प्रोसेस. याचा अर्थ एखादी प्रोसेस ही एंडोथर्मिक आहे, मग त्याची सोल्युबिलिटी अमुक-अमुक असेल किंवा एक्झोथर्मिक असेल तर अमुक-अमुक असेल, असं आपण एक्स्पेक्ट नाही करू शकत किंवा कोरिलेट नाही करू शकत. बघूया आपण. फॉर एक्झाम्पल, डिझोल्यूशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड इन वॉटर इज एक्झोथर्मिक. हे बघा, आपण मगाशी जे बघितलं ते काय होतं फक्त, की टेम्परेचरमुळं काय होतं? विथ इन्क्रीज इन टेम्परेचर सोल्युबिलिटी वाढते किंवा कमी होते. आता इथे काय म्हटलं बघा, कॅल्शियम क्लोराईड आपण तिकडे एक्झाम्पल घेतलं होतं. तर डिझोल्यूशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड इन वॉटर इज एक्झोथर्मिक रिएक्शन. बघा, कॅल्शियम क्लोराईड जर डिझॉल्व्ह होत असेल तर ती प्रोसेस जी आहे ती एक्झोथर्मिक आहे, म्हणजे हीट बाहेर पडते. जेव्हा कॅल्शियम क्लोराईड त्यात डिझॉल्व्ह होतो त्यावेळेला हीट बाहेर पडते. आणि असे काही मॉलिक्युल्स आहेत, की अमोनियम नायट्रेट सारखे NH4NO3 NH4NO3 इन वॉटर इफ इट इज बीइंग डिझॉल्व्ह दॅट इज एंडोथर्मिक प्रोसेस. याचा अर्थ काही रिएक्शन ह्या एक्झोथर्मिक असतील, काही रिएक्शन ह्या एंडोथर्मिक असतील. कुठल्या रिएक्शन? प्रोसेस. कुठल्या? तर डिझोल्यूशन प्रोसेस. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक दोन्ही रिएक्शन असेल तरी सुद्धा जनरली काय होतं, तर देअर इज इन्क्रीज इन सोल्युबिलिटी विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. तर त्यासाठी हा आपल्याला एक टॉपिक बघायचा आहे, की व्हेरिएशन ऑफ सोल्युबिलिटीज ऑफ सम आयनिक सॉलिड्स विथ टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर सोबत. हे काय आहे? तर ग्राफ आहे. ओके. हां. दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस. तर वाय ॲक्सिसला काय सोल्युबिलिटी दिली आहे आणि एक्स ॲक्सिसला टेम्परेचर दिले. म्हणजे टेम्परेचर जसं-जसं वाढत जात आहे 0 to 100 डिग्री सेल्सिअस सपोज, आणि इकडं सोल्युबिलिटी इन ग्रॅम्स पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. तर ही काय होते, किती वाढते? सो दॅट इज गिवन. एक मॉलिक्यूल आहे, इथून सुरू झाला, इथं पोहोचला KNO3. त्यानंतर हा NaNO3 इथून इथे गेला, म्हणजे भरपूर वाढ झालेली आहे. त्यानंतर काही मॉलिक्युल्स आहेत, हा पण कोण आहे हा? KBr. तर इथून असा वाढला. म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये काही मॉलिक्यूलच्या बाबतीत देअर इज अ शार्प इन्क्रीज, देअर इज अ स्मॉल इन्क्रीज, ऑर देअर इज अ वी कॅन से काही ठिकाणी कमी पण झाला असेल. सो विल सी व्हॉट आर द ऑब्झर्वेशन्स ॲक्चुअली विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं काय होणार या ग्राफमध्ये, काय ऑब्झर्वेशन झालेत? सो विल सी दॅट ऑब्झर्वेशन्स. Sometimes there is a slight increase in solubilities. Sometimes there is appreciable increase or sometimes there may be decrease in solubility. ओके. तर बघूया आपण काय काय कुठं कुठं काय झालंय ते. स्लाइट इन्क्रीज कोणासाठी झाली? NaCl आणि KCl. बघा, हा झाला NaCl आणि हा झाला KCl. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर स्लाइट इन्क्रीज झाली, इथून सुरू झालं आणि या ठिकाणीच पोहोचलंय ते, म्हणजे जास्त वाढ झालेली नाही. देअर इज अ स्लाइट इन्क्रीज इन सोल्युबिलिटी ऑफ NaCl अँड KCl. ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट. दुसरं काय सांगतो? ॲप्रिशिएबल इन्क्रीज, म्हणजे बऱ्यापैकी इन्क्रीज झाली आहे. KNO3, NaNO3, KBr. हे बघा, KNO3 इथून येत भरपूर इन्क्रीज झाली आहे. KNO3, हा NaNO3, परत हा इथला KBr इथून सुरू झाला इथे गेलाय. यांच्यामध्ये बऱ्यापैकी इन्क्रीज आहे. आता इथे Na2SO4 जो आहे तो या ग्राफमध्येच दिसत नाहीये. बट देअर इज अ डिक्रीज इन सोल्युबिलिटी ऑफ Na2SO4. म्हणजे सोडियम सल्फेट जर असेल तर त्याची सोल्युबिलिटी थोडीशी कमी होते. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर या 3 कंडिशन असू शकतात. स्लाइट इन्क्रीज, ॲप्रिशिएबल इन्क्रीज, ऑर देअर कॅन बी डिक्रीज. नाऊ वी हॅव टू टॉक अबाउट सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन वॉटर. तर आता आपण गॅसबद्दल बोलतोय, टेम्परेचरबद्दल बोलतोय, गॅस आणि टेम्परेचर. तर मला सांगा, जर कुठलाही गॅस असेल, तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन सारखे काही गॅसेस जे आहेत ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह असू शकतात. मग हे जे काही गॅसेस आहेत तर ते जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह असतील तर त्यांची सोल्युबिलिटी टेम्परेचरसोबत काय असेल? कमी असेल का जास्त असेल? बघा, हाय टेम्परेचरला काय होणार आहे? त्यातले जे डिझॉल्व्ह गॅसेस आहेत ते बाहेर पडतील, वेपोराइज होतील. त्यामध्ये जास्त गॅसेस थांबणार नाहीत हाय टेम्परेचरला. याचा अर्थ सोल्युबिलिटी काय झाली हाय टेम्परेचरला? कमी झाली मित्रांनो.
बघा, डिझॉल्व्ह गॅसेस जर हाय टेम्परेचरला असतील, म्हणजे टेम्परेचर जर तिथे जास्त असेल, तर ते तिथं थांबणार नाही डिझोल्यूशन फॉर्ममध्ये. ते पटकन बाहेर पडतील, बबल्सच्या फॉर्मॅटमध्ये येतील किंवा आणखी बाहेर येतील आणि त्या ठिकाणी त्यांची सोल्युबिलिटी कशी असेल? कमी असेल. जास्त ते डिझॉल्व्ह राहणार नाही. पण जर लो टेम्परेचरला बघितलं, तर त्या ठिकाणी काय असणार आहे? तिथं व्हेपोरायझेशन कमी होईल. बरोबर. कमी टेम्परेचर असल्यामुळं कमी गॅसेस बाहेर पडतील आणि जास्तीत जास्त गॅसेस त्या ठिकाणी डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये राहतील. सो दॅट इज द मेन पॉइंट. You can understand it very well. So solubility of gases in water decreases with increase in temperature. याचा अर्थ टेम्परेचर जर जास्त असेल तर solubility काय होते? डिक्रीज होते. Decreases with increase in temperature. At low temperature gases dissolve in water and condense to liquid state. म्हणजे जर लो टेम्परेचर असेल तर काय होतं की जे गॅसेस आहेत तर ते गॅसेस कंडेन्स होतात, म्हणजे गॅसेसचं कन्व्हर्जन लिक्विड फॉर्ममध्ये होतं. दिस कंडेन्सेशन इज एक्झोथर्मिक प्रोसेस. आणि हे जे कंडेन्सेशन प्रोसेस आहे ती कशी आहे? एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. त्यामुळं ॲट हाय टेम्परेचर काय होतं? ही प्रोसेस होत नाही. ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे ना. मग हाय टेम्परेचर असेल तर ही प्रोसेस होत नाही. मग एंडोथर्मिक प्रोसेस होणार. म्हणजे थोडक्यात काय? तर या ठिकाणी हाय टेम्परेचरला काय होईल की सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस डिक्रीजेस. हे हाय टेम्परेचरला तुम्ही ते बघू शकताय. जास्त वेपर्स बाहेर पडतायत आणि त्यामुळं हाय टेम्परेचरला सोल्युबिलिटी कशी असणार आहे? कमी असणार आहे. प्रेशरचा काय इफेक्ट आहे सोल्युबिलिटीवरती? हा टॉपिक आपण घेऊया. जर सॉलिड किंवा लिक्विड सोल्युट्स असतील तर त्यांच्यावरती प्रेशरचा काही फरक पडत नाही. जरी प्रेशर अप्लाय केला तरी डिझोल्यूशनमध्ये कमी नाही जास्त नाही. नो चेंज. असं का बरं होतं? म्हणजे सॉलिड आणि लिक्विड जे आहेत तर ते इनकॉम्प्रेसिबल आहेत. जरी प्रेशर आपण अप्लाय केला तर सॉलिडला काही प्रेस होणार नाही. सॉलिडवरती काही फरक पडणार नाही. लिक्विडवरती पण फार फरक पडत नाही. पण जर गॅसेस असतील तर गॅसवरती फरक पडतो कॉम्प्रेस केल्याचा. याचा अर्थ ॲज द सॉलिड्स अँड लिक्विड्स आर इनकॉम्प्रेसिबल, म्हणजे कॉम्प्रेस होत नाहीत. तर अशा वेळेला काय होतं? ते इनकॉम्प्रेसिबल असल्यामुळं त्या ठिकाणी त्याच्यावरती कुठलाही इफेक्ट होणार नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड ऑर लिक्विड सोल्युड्स. बट जर आपण गॅस मॉलिक्युल्स बघत असू तर इन केस ऑफ गॅस मॉलिक्युल्स सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन प्रेशर. बघा, प्रेशर जर वाढवला ना तर सोल्युबिलिटी वाढते. कोणाची? गॅसची. का? तर प्रेशर वाढवल्यामुळे गॅस मॉलिक्युल जे आहेत ते त्या सॉल्व्हंटमध्ये कॉम्प्रेस होऊन बसतात. सॉल्व्हंट आहे, त्या सॉल्व्हंटमध्ये आपण काहीतरी सोल्यूट ॲड केले, म्हणजे गॅस सोल्यूट ॲड केले आणि जर वरून प्रेशर अप्लाय केला तर काय होतं? तर त्या ठिकाणी ते तसेच बसू शकतात. कॉम्प्रेस झाल्यामुळे ते गॅस मॉलिक्युल्स तिथे बसू शकतात चांगल्यापैकी. आणि ह्याचं जे काही क्वांटिटेटिव्ह एक्सप्लेनेशन आहे किंवा क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आहे, दॅट इज गिव्हन बाय हेनरीज लॉ.